मित्रांनो, तुमच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आज मी घेऊन आलो आहे कोण बनेगा ज्ञानपती। चला तर आजच्या या स्पर्धेला आपण सुरुवात करूया। KBD कोण बनेगा ज्ञानपती, GS हायस्कूल पांढरबोडी, डिपार्टमेंट ऑफ मराठी प्रेजेंट्स कोण बनेगा ज्ञानपती इंटरॅक्टिव्ह क्विज बाय माने गुरुजी, प्रेझेंटेड बाय विनोद कुमार माने गुरुजी। चला तर मग तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आलो आहे KBD आणि आजच्या या स्पर्धेचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती। प्रश्न पहिला, मराठी ही जगातील खालीलपैकी कितव्या क्रमांकाची भाषा आहे? चार पर्याय तुमच्या पुढे आहेत। पर्याय A 10व्या क्रमांकाची, पर्याय B 9व्या क्रमांकाची, पर्याय C 3ऱ्या क्रमांकाची आणि पर्याय D 4थ्या क्रमांकाची। मित्रांनो, चार पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय कोणता ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता। मित्रांनो, परत मी प्रश्न एकदा रिपीट करतो आहे। मराठी ही जगातील खालीलपैकी कितव्या क्रमांकाची भाषा आहे? A 10व्या क्रमांकाची, B 9व्या क्रमांकाची, C 3ऱ्या क्रमांकाची आणि D 4थ्या क्रमांकाची। तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला होता। काही विद्यार्थी असं म्हणतात की सर 10व्या क्रमांकाची आहे, काही म्हणतात 9व्या क्रमांकाची आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आता आपण शोधून बघूया। तर या ठिकाणी पहिल्यांदा मी 4थ्या क्रमांकाला क्लिक केलं तर हे उत्तर चुकीचं आहे। मी C पर्यायाला क्लिक केला, उत्तर चुकीचं आहे। मी B पर्यायाला क्लिक केलं, उत्तर चुकीचं आहे। आणि मग मराठी ही जगातील खालीलपैकी कितव्या क्रमांकाची भाषा आहे? तर ती आहे 10व्या क्रमांकाची भाषा आणि पर्याय A हे अगदी अचूक आहे। मित्रांनो, खरं तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला प्रश्न नक्की पडला आहे की 10व्या आहे की 9व्या आहे। मित्रांनो, आता एक प्रश्न संपलेला आहे आणि आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत। पहिला प्रश्न सोपा असो वा अवघड, तुमचा आत्मविश्वास मात्र ढळू देऊ नका। प्रत्येक प्रश्नांकडे एक संधी म्हणून बघा आणि पूर्ण एकाग्रतेने उत्तर द्या। दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती। आणि तर मित्रांनो, दुसरा प्रश्न तुमच्या पुढे आहे। मराठी ही भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे? A पर्याय पहिल्या, B 2ऱ्या, C 3ऱ्या आणि D आहे 4थ्या। तर यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, त्याचं उत्तर सांगायचं आहे। 30 सेकंदाचा वेळ तुमच्या पुढे आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता। 30 सेकंदाच्या वेळामध्ये हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। मित्रांनो, पुन्हा मी प्रश्न वाचतोय। प्रश्न दुसरा, मराठी ही भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे? A पहिल्या, B 2ऱ्या, C 3ऱ्या आणि D 4थ्या। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं पोल या ठिकाणी आलेला आहे। बरेच विद्यार्थी म्हणतात C, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी C या पर्यायाला निवडलेला आहे। चला तर आपण योग्य उत्तर कोणते ते बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे C या पर्यायाला जास्तीत जास्त पोल आलेलं होतं आणि त्यामुळे आपण त्याला क्लिक केलं। तर मित्रांनो, या ठिकाणी C हा पर्याय बरोबर आहे। आपण जर पर्याय A म्हटलं असतं तर ते चुकलं असतं, पर्याय B म्हटलं असतं तेही चुकलं असतं, पर्याय D म्हटलं असतं तेही चुकलं असतं। तर मराठी ही भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे? तर ती आहे भारतातील 3ऱ्या क्रमांकाची भाषा, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, तिसरा प्रश्न तुमच्या पुढे आहे। मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? तुमच्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत। A महाराष्ट्र गुजरात, B महाराष्ट्र गोवा, C महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि D आहे महाराष्ट्र पंजाब। या चारही पर्यायापैकी योग्य आणि अचूक उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता।
30 सेकंदाचा वेळ तुम्हाला भेटतो आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? ए महाराष्ट्र गुजरात, बी महाराष्ट्र गोवा, सी महाराष्ट्र मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र पंजाब। काही विद्यार्थी म्हणत आहेत महाराष्ट्र गोवा, काही म्हणत आहेत महाराष्ट्र गुजरात। चला तर बघूया आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी मी डी पर्यायाला क्लिक करतो, हा अगदी चुकीचा आहे। सी ला क्लिक करून बघूया, चुकीचं उत्तर आहे। ए ला क्लिक करून बघूया, हे देखील चुकीचं उत्तर आहे। मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बी आहे का? बी अगदी करेक्ट उत्तर आहे। मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? तर ती महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांची अधिकृत भाषा आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, प्रश्न चौथा, माझी मराठी भाषा ही अमृतालाही पाहिजे जिंकणारी भाषा आहे असे कोणी म्हटलेलं आहे? 4 पर्याय तुमच्या पुढे आहेत। ए संत एकनाथ, बी संत गाडगेबाबा, सी संत तुकाराम आणि डी संत ज्ञानेश्वर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता। 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी आहे। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर, अचूक उत्तर कोणतं आहे ते मला एकदा सांगा। परत प्रश्न तुमच्यासाठी, माझी मराठी भाषा ही अमृतालाही पाहिजे जिंकणारी भाषा आहे असे कोणी म्हटले? ए संत एकनाथ, बी संत गाडगेबाबा, सी संत तुकाराम, डी संत ज्ञानेश्वर। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि आता लगेच तुमचं वेळ समाप्त होत आहे। काही विद्यार्थी म्हणत आहेत डी संत ज्ञानेश्वर। तर मित्रांनो, आपण प्रत्येक पर्यायाला चेक करून बघू। ये चुकीचं उत्तर आहे, बी चुकीचं उत्तर आहे, सी चुकीचं उत्तर आहे आणि प्रश्न चौथ्याचं, माझी मराठी भाषा ही अमृतालाही पाहिजे जिंकणारी भाषा आहे असं कोणी म्हटलं आहे? तर त्याचं अचूक उत्तर संत ज्ञानेश्वर महाराज हे आहे। पुढचा 5वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, प्रश्न 5वा, कोकणी, अहिराणी, मानदेशी, मालवणी आणि वराडी या खालीलपैकी कोणत्या भाषेच्या बोलीभाषा आहेत? पर्याय ए संस्कृत, पर्याय बी आहे यापैकी नाही, पर्याय सी आहे हिंदी आणि पर्याय डी आहे मराठी। तर मित्रांनो, 4 पर्याय आपल्या पुढे दिलेले आहेत आणि तुमचं वेळ या ठिकाणी सुरू होतोय आता। 30 सेकंदाचं वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तर बघूया या ठिकाणी कोकणी, अहिराणी, मानदेशी, मालवणी आणि वराडी या खालीलपैकी कोणत्या भाषेच्या बोलीभाषा आहेत? पर्याय 4 तुमच्या पुढे आहेत। ए संस्कृत, बी यापैकी नाही, सी हिंदी आणि डी मराठी। या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। काही विद्यार्थी म्हणत आहेत की डी पर्याय सर बरोबर आहे। तर चला मग आता बघूया, आपण या ठिकाणी ए ला क्लिक करूया, हे चुकीचं उत्तर आहे। सी ला क्लिक करूया, हे चुकीचं उत्तर आहे। बी ला क्लिक करूया, हे चुकीचं उत्तर आहे। तर प्रश्न 5व्याचं, कोकणी, अहिराणी, मानदेशी, मालवणी आणि वराडी या मराठी भाषेच्या बोलीभाषा आहेत। पर्याय डी अगदी बरोबर आहे। आणि आता स्क्रीनवर लगेच पुढचा 6वा प्रश्न तुमच्यासाठी आणि प्रश्न 6वा आहे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहेत। ए विंदा करंदीकर, बी विष्णू वामन शिरवाडकर, सी सुरेश भट आणि डी आहे विस खांडेकर। 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। या 4 पैकी एका पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचं वेळ सुरू होतोय आता। 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला भेटतो आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। मित्रांनो, परत प्रश्न पुन्हा मी रिपीट करतो आहे। ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? ए
पर्याय ए विंदा करंदीकर, पर्याय बी विभा शिरवाडकर, पर्याय सी सुरेश भट आणि पर्याय डी वि स खांडेकर. चला तर मग अचूक उत्तर सांगा मला. तुमचा वेळ आता संपलेला आहे. काही म्हणत आहेत सर पर्याय डी वि स खांडेकर. चला तर मग बघूया कोणतं पर्याय बरोबर आहे. मी ए पर्यायाला क्लिक करतो, चुकीचा आहे. मी बी पर्यायाला क्लिक करतो, चुकीचा आहे. मी पर्याय सी ला क्लिक करतो, चुकीचा आहे. या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर हे आहेत. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे. 7वा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या राज्याची भाषा राजभाषा मराठी आहे? पर्याय 4 तुमच्या पुढे आहेत. ए मध्य प्रदेश, बी कर्नाटका, डी गोवा, सी पंजाब. 4 पर्याय तुमच्या पुढे आहेत आणि कोणतं पर्याय बरोबर आहे ते मात्र तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो तुमचा वेळ सुरू होतोय. आता 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला भेटतो आहे. प्रश्न पुन्हा मी रिपीट करतो आहे. पुढील पैकी कोणत्या राज्याची भाषा मराठी आहे? पर्याय ए मध्य प्रदेश, पर्याय बी कर्नाटक, पर्याय सी पंजाब आणि पर्याय डी आहे गोवा. मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं आता संपणार आहे. चला तर मग मी पर्याय ए ला क्लिक करतो, हे चुकीचं उत्तर आहे. मी पर्याय बी ला क्लिक करतो, हे चुकीचं उत्तर आहे. मी पर्याय सी ला क्लिक करतो, हे देखील चुकीचं उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय डी हे अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पुढील पैकी कोणत्या राज्याची भाषा राजभाषा मराठी आहे तर ती आहे गोवा या राज्यात. 8वा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि 8वा प्रश्न आहे मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या किती आहे? पर्याय ए 52, पर्याय बी 50, पर्याय सी 48, पर्याय डी यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. खेळ नाही हा केवळ नशिबाचा, हा तर सन्मान आहे तुमच्या ज्ञानाचा. समोर आव्हान आहे मोठं, तुम्हीच व्हाल या ज्ञानाचे सम्राट. चला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊया आपण. प्रश्न 8वा मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे. मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या किती? ए 52, बी 50, सी 48, डी यापैकी नाही. तुमचा वेळ इथे समाप्त होतोय. तर काही विद्यार्थी सी पर्याय म्हणतात तर काही विद्यार्थी हा ए पर्याय म्हणतात. चला तर बघूया कोणता पर्याय बरोबर आहे हे तुम्हाला आता लगेच समजणार आहे. डी ला आपण क्लिक करून बघू. हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय सी हे देखील चुकीचं उत्तर आहे. पर्याय बी हे देखील चुकीचं उत्तर आहे. तर मराठी वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या किती आहे तर ती सद्यस्थितीमध्ये 52 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आणि 9वा प्रश्न आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? पर्याय 4 आहेत तुमच्या पुढं. ए बाळशास्त्री जांभेकर, बी विलियम कॅरी, सी दादोबा पांडुरंग तरखडकर, डी गणपत कृष्णाजी. आणि मित्रांनो तुमचा वेळ सुरू होतोय आता. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न मी पुन्हा वाचतो आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? ए बाळशास्त्री जांभेकर, बी विलियम कॅरी, सी दादोबा पांडुरंग तरखडकर आणि डी गणपत कृष्णाजी. तर तुमचं वेळ या ठिकाणी आता संपत आलेला आहे आणि काही विद्यार्थी म्हणतात बी विलियम कॅरी तर काही म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर. चला तर बघूया या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे ते आता आपण शोधूया. तर डी हे चुकीचं उत्तर आहे.
ए हे देखील चुकीचं उत्तर आहे, सी हे देखील चुकीचं उत्तर आहे। द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक कोणी लिहिलं, तर ते आहेत विलियम कॅरी, आणि हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। 10वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय। देवनागरी लिपी भारताला कोणी दिली? 4 पर्याय तुमच्या पुढे आहेत। ए अमेरिकन मिशनरी, बी द्रविडियन लोक, सी संस्कृत पंडित आणि डी आहे आर्य। तर यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी अचूक द्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं वेळ सुरू होतोय आता। 30 सेकंदाचा वेळ तुमच्या पुढे आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे। मी परत प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय की देवनागरी लिपी भारताला कोणी दिली? ए अमेरिकन मिशनरी, बी द्रविडियन लोक, सी संस्कृत पंडित आणि डी आर्य। चला तर मग या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊया। काही म्हणतात सर बी द्रविडियन लोक, तर काही म्हणतात डी आर्य। चला तर बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर। ए ला आपण क्लिक करून बघू। ए हा अचूक उत्तर नाही आहे, हा चुकीचं उत्तर आहे। त्यानंतर आपण बी ला क्लिक करू, बी देखील चुकीचं उत्तर आहे। सी हे देखील चुकीचं उत्तर आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी, आणि ते आहे आर्य। देवनागरी लिपी ही भारताला कोणी दिली? तर ती आर्यांनी दिली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढचा 11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे आणि 11वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? ए मराठी, बी हिंदी, सी गुजराती, डी तमिळ। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे। तुमचा वेळ सुरू होतोय आता। 30 सेकंदाचा वेळ तुमच्या पुढे दिलेला आहे। मी प्रश्न पुन्हा वाचतो आहे। पुढीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? ए मराठी, बी हिंदी, सी गुजराती, डी तमिळ। तर मित्रांनो, आपल्याला कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही हे ओळखायचं आहे। बरेच विद्यार्थी सांगतात की सर डी तमिळ, आणि काही म्हणतात की सी गुजराती। चला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी डी ला क्लिक करू। डी अगदी बरोबर उत्तर आहे, अगदी बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, तुम्ही जर बी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही ए म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही सी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, आणि पुढीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर या ठिकाणी तमिळ या भाषेची लिपी देवनागरी नाही। मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत या भाषांची लिपी देवनागरी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न। काकीने काकाचे कामाचे कागज कैचीने कचाकच कापले हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत। ए यमक, बी श्लेष, सी यापैकी नाही, डी अनुप्रास। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमचं वेळ सुरू होत आहे आता। तुमचं वेळ सुरू झालेला आहे। 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे। प्रश्न चिन्हांची रांग उभी आहे। उत्तर देण्यासाठी बुद्धी सज्ज आहे। जिंकण्यासाठी सारी सर्थ करूया, ज्ञानपतीच्या मान पटकूया। प्रश्न मी पुन्हा वाचतो। काकीने काकाचे कामाचे कागज कैचीने कचाकच कापले हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? ए यमक, बी श्लेष, सी यापैकी नाही, डी अनुप्रास। तुमचं वेळही समाप्त झालेला आहे। काही विद्यार्थी म्हणतात की सर ते अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे,
आपण या ठिकाणी बघूया आणि अगदी हे उत्तर बरोबर आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे अनुप्रास। अनुप्रास म्हणजेच काय, तर ज्या अलंकारामध्ये एखाद्या वर्णाची वारंवार पुनरावृत्ती होऊन नादमाधुर्य निर्माण होत असेल तर त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो। अणु म्हणजे अक्षर आणि प्रास म्हणजे पुनरावृत्ती। ज्या अक्षरांची वारंवार पुनरावृत्ती होते त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात। या ठिकाणी क या वर्णाची वारंवार पुनरावृत्ती झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर ए म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही बी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही सी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं। या प्रश्नाचं उत्तर आहे डी अनुप्रास। आणि आता या स्पर्धेचं शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, प्रश्न 13वा। या आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले आहेत? पर्याय 4 तुमच्या पुढे आहेत। ए हिंदी, बी पोर्तुगीज, सी बंगाली आणि डी आहे इंग्रजी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं मित्रांनो वेळ सुरू होतोय। आता 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला आहे आणि या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे। तर एकंदरीत मी हा प्रश्न पुन्हा वाचतो आहे। आ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले आहेत? ए हिंदी, बी पोर्तुगीज, सी बंगाली, डी इंग्रजी। आणि आता तुमचा वेळही संपत आलेला आहे। बरेचसे विद्यार्थी 95% विद्यार्थी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणत आहेत की सर डी इंग्रजी। आपण बघूया हे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का? डी अगदी बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, तुम्ही जर ए म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही बी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं, तुम्ही सी म्हटलं असतं तुमचं उत्तर चुकलं असतं। या प्रश्नाचं उत्तर आहे डी इंग्रजी। इंग्रजी भाषेतून आ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत आलेले आहेत आणि एकंदरीत त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये स्वरांची संख्या जी आहे ती एकूण 14 झालेली आहे। आ म्हटलं की चाट, बॅट यामध्ये या आलेलं असतं।